नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ पाहायला मिळत आहे। सत्ताधारी पक्षाने देखील याद्यांवर हरकती घेतल्या असून याद्या बनवताना स्थळ परीक्षण न करताच याद्या बनवण्यात आल्या आहेत। अशातच याद्यांवर हरकती केवळ मतदारांनी घ्याव्यात अशा सूचना असल्याचे अधिकारी सांगत असल्याने अशा सूचना बेकायदेशीर असून पक्षाच्या वतीने किंवा संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या हरकती विचारात घेण्यात यावेत। आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचा हक्क हा प्रत्येक नागरिकाला असून नागरिकांना इतरत्र मतदान करायला लावणे हे संविधानाच्या विरोधी असल्याने याद्या दुरुस्ती करण्यासाठी कर्मचाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात येऊन याद्या दुरुस्त करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी उपायुक्त लक्ष्मीकांत साताडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून मागण्यांचा विचार न झाल्यास मतदारांचा लोकशाहीवरील विश्वास कमी होईल असे देखील यावेळी ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी सांगितले। यावेळी पंचवटी विभागाचे अध्यक्ष चेतन जगताप, उपाध्यक्ष अंकुश जाधव, अविनाश राजगुरू, सुरेश घुगे, गणेश धोत्रे, नामदेव पवार, प्रवीण हुमन आदी उपस्थित होते। खरं तर आज एकीकडे 75वा संविधान दिन साजरा होतो आहे आणि दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर लोकशाहीला गालबोट लागावा असा काहीतरी कार्यक्रम या म्हणजे युती सरकारकडनं घडतोय। आज खऱ्या अर्थाने एकीकडे राहुलजी गांधी यांना अनेक ठिकाणी ट्रोल केलं जात होतं की बुवा नाही की तुम्ही जो याद्यांचा भाग घेताय किंवा मतदार याद्यांमध्ये जो गोळ आहे हा जो करताय हा कुठेतरी पब्लिसिटी स्टंट आहे असं म्हणावं असं म्हणत होते। परंतु जर आज आपण जर बघितलं असेल तर नाशिक शहरामध्ये महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकांच्या अनुषंगाने अनेक विविध पक्षामध्ये मग जे सरकारमध्ये असतील किंवा जे सरकारच्या विरोधात असतील असे सरकारच्या विरोधात असतील किंवा सरकारी पक्षामध्ये असणारे लोक देखील येऊन आज इथे निवेदन देत आहेत की त्यांच्या देखील याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे, घोळ आहे। याचा अर्थ कुठेतरी संशय यायला जागा आहे। कुठेतरी राहुलजी गांधी बोलतात यांना कॉन्क्रीट तिथं मिळतंय, पुरावा मिळतोय। आज असाच प्रकार जर बघितला असेल पंचवटी विभागामध्ये विविध भागामध्ये पंचवटी विभागामधील प्रभाग क्रमांक 6चा जर विचार केला तर सुमारे 2,000 ते 2,500 नावं दुसऱ्या प्रभागामध्ये नेऊन टेकलेली आहेत किंवा टाकलेली आहेत। आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर त्यांनी असं एक सर्क्युलर काढलं की ज्यांना आपल्या नावाबद्दल चौकशी करायची असेल त्यांनी स्वतः यावं, त्यांनी स्वतः त्या हरकत घ्यावी आणि हरकतदारांनी स्वतः अर्ज करावा। येथून मागे काय व्हायचं की जे संभाव्य उमेदवार होते किंवा जे पक्षाचे कार्यकर्ते होते, मंडळ होते, संस्था होते यांच्यामार्फत हरकती घेतल्या जायच्यात आणि त्याच्यावर चौकशी करून ते अधिकारी तिथे येऊन त्या मतदाराची चौकशी करायची। आमची मागणी तीच असलेली आहे की बुवा तुम्ही अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन जे BLO असतील, जे ह्या याद्यांवर काम करणारे अधिकारी कर्मचारी असतील त्यांना सोबत घ्या आणि खऱ्या अर्थाने जे मतदार स्थलांतरित झाले आहे किंवा 6 नंबर प्रभागातून उदाहरणार्थ एखाद्या प्रभाग करून दुसरीकडे गेलेले आहेत त्यांची चौकशी करा आणि ते जर त्या प्रभागात राहत असेल तर तुम्ही तिथे ते करेक्शन करा आणि त्यांचे तुम्ही पुरावे गोळा करा। परंतु पुरावे गोळा करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं की तुम्ही हरकतदारच असायला हवा। खरं तर बघायला गेलं अनकॉन्स्टिट्युशनल आहे। याच्यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। एखादा मतदार असेल त्याला त्याच्या मताने त्याचा जो आवडता उमेदवार असेल त्याला मतदान करण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे। या घटनेने दिला त्याला अधिकार आहे। त्या घटनेची पायमल्ली कुठेतरी होती। त्यामुळे आमची मागणी असणार आहे की या याद्यांमध्ये लवकरात लवकर दुरुस्ती करावी। जो याद्यांमध्ये घोळ चाललेला आहे हा याद्यांचा घोळ कुठेतरी थांबवा। आणि आता नुकतेच आमच्या आधी काही पक्षांनी जे निवेदन दिलेलं आहे आमच्या पक्षांना विनंती खरं तर त्यांनी अशा सरकारमध्ये राहताच कामा नाही। अशा सरकारच्या विरोधात त्यांनी कुठेतरी जाऊन राजीनामा द्यायला हवा आणि आमच्यासोबत उभे राहून या सरकारचा निषेध नोंदवायला हवा। जर या याद्यांमध्ये लवकरात लवकर जर दुरुस्ती झाली नाही तर आमची मागणी असणार आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला वाटत नाही की लोकशाही जिवंत राहील। त्यामुळे आम्ही साहेबांकडे मागणी केलेली आहे की या याद्यांमधील लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी आणि सदरील याद्या या लवकरात। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।